रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या अभंगावर विवेचन ऐकवणार आहे. मत, एकमत, बहुमत, दुमत असे मतांचा जो गलबला असतो ना, पिंडे पिंडे मतिर्भिन्न, हा प्रत्येकाची बुद्धी भिन्न असते, प्रत्येकांचं मत वेगवेगळं असतं. आणि म्हणून तुकोबाराय त्याच्यावर विवरण करताना अभंगामध्ये म्हणतात, बहुतांचे आम्ही न मिळो मतासे, कोणी कैसे कैसी भावनेच्या, विचार करिता वाया जाय काळ. लटिके हे मूळ फजितीचे, तो का म्हणे तुम्ही करा खटापटा किंवा घटपटा, नका जाऊ वाटा आमुचे या. बहुतांच्या आम्ही न मिळो मतासे, कोणी कैसे कैसे भावनेच्या. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही बहुतांच्या मताला मिळणारे नाही, आम्हाला मत ते आवडत नाही. हा एक म्हणतोय, तो एक म्हणतोय, तो एक म्हणतोय. तेव्हा ती शास्त्रीय सभा होती आणि त्यात मतं विमतं सारखे सुरू झाले. कोणी म्हणतं हे खरं, कोणी म्हणतं ते खरं, कोणी म्हणतं शास्त्र ऐकू सांगते, कोणी म्हणतं अहो शास्त्रात बहुमत याच्यात आहेत, अनेक लोकांचं हेच मत बरोबर आहे. तुकाराम महाराज म्हणतात की बहुतांच्या आम्ही न मिळो मताशी, बहुमत आहे तर त्या मताला आम्ही मिळत नाही. आम्हाला फक्त शक्य आहे का, योग्य आहे का, आवश्यक आहे का ते आम्ही पाहतो. आमच्या हिताचं आहे का, आम्हाला ते करता येईल का, आणि देशकालानुरूप आपल्याला ते योग्य आहे का, असं जर असेल तर आम्हाला ते मान्य आहे. पण हे अनेक लोक सांगतात म्हणून ते खरं, असं नाही. किती मूर्ख म्हणजे एक शहाणा, असं गणित होत नाही. एक शहाणा म्हणजे एक शहाणा, 100 मूर्ख म्हणजे एक शहाणा होत नाही. तेव्हा बहुतांचं मत खोटंसुद्धा असतं, सगळीकडे बहुमत. तेव्हा शास्त्रांचं सुद्धा एक मत नाही. श्रुतया विभिन्न असं म्हटलं आहे. श्रुत्या वेगवेगळ्या आहेत, अनेक शास्त्र आहेत, बहुलाच विद्या, अनेक विद्या आहेत. आणि म्हणून हे जे बहुमत आहे, म्हणून धर्म त्याच्यामध्ये अनेक मतं आहेत. तेव्हा असा मतांचा गलबला असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, बहुतांच्या आम्ही न मिळो मतासे, कोणी कैसे कैसे भावनेच्या. कोणाची भावना कशी आणि कोणाची भावना कशी. तेव्हा या सगळ्यांच्या मताला मिळणं शक्य नाही. आम्ही जे ठरवलेलं आहे, आम्ही जे अनुभवलेलं आहे, आम्हाला जे बरोबर वाटतं ते बरोबर आहे. आमच्याबरोबर वाटण्याशी तुम्ही सहमत असाल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही तुमचं बघा. तर अनेक मतांचा जर विचार करायला गेलो तर तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात, विचार करिता वाया जाय काळ. कोणाकोणाचा विचार करायचा तर फुकट वेळ जातो, आणि वेळ सगळ्यांचा एक ठरलेला आहे, तेवढ्या वेळेत तो विचार केला पाहिजे. आणि समजा विचार करत 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 आपण बसलो तर लटिके हे मूळ फजितीचे, शेवटी फजितीच होणार आहे. कारण कोणाचं मत नेमकं खरं असं निर्धारित करणं अवघड आहे, आणि तो सगळा फुकट वेळ जाणार आणि फजिती होणार. जे करायचं ते राहून जाणार आणि दुसऱ्याचाच विचार करत बसावं लागणार, असं आहे. आणि मग शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तो का म्हणे तुम्ही करा घटपटा. तर तुम्ही येत ना, हा घट म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये घट आणि माती याचा दृष्टांत येत असतो. यांचा समवाय संबंध आहे, घट आणि माती. मातीपासून घट वेगळा काढता येत नाही. घट म्हणजेच माती, माती म्हणजेच घट, त्याला समवाय संबंध म्हणतात. तसाच पटा म्हणजे पट आणि तंतू यांचाही समवाय संबंध आहे. म्हणजे तंतू आमचे परत द्या आणि तुमचं पट घेऊन जा. तर पट आणि तंतू असे वेगळे काढता येत नाही. म्हणजे हे दोन असे वेगळे सांगता येत नाही, कारण ते एकच आहेत. त्याला फक्त पट आणि तंतू. तसं ब्रह्माविषयी सिद्धांत सांगताना हे दोन उदाहरणं वापरल्या जातात. आणि म्हणून महाराज म्हणतात ते घट पट हे तुम्ही विचार करा म्हणले. तो का म्हणे तुम्ही करा घटपटा.
नका जाऊ वाटा आमुच्या, आमच्या वाटा जाऊ नका आणि आमच्या वाटेने तुम्ही नसं यायचं येऊ नका. हे शास्त्री पंडितांना वेदांत्यांना उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात की आमची जी वाट आहे ना तर ती धोपट आहे, राजमार्ग आहे. केला राज्यभार चाले ऐसा, यारे यारे लहान थोर याते बोलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता गवनासी. असा आमचा धोपट मार्ग आहे, सरळ मार्ग आहे आणि सर्वांना जमेल ते आम्ही मार्ग शोधून काढलेला आहे. तेव्हा तुमचे ते घटपट वगैरे आहेत ना ते तुम्ही करा, आमच्या वाट नका जाऊ. आम्हाला जे करायचं आहे ते बरोबर करतो, आम्ही तुमचे विश्वास ठेवत नाही. असाच एक दुसरा अभंग तुकाराम महाराजांचा आहे. त्यांनी भाविकांना सांगितलं, भाविकांनो ह्या घटपटावाल्यांच्या नादी नका लागू, ह्या तार्किकांच्या नादी नका लागू. ते तर्क सांगतात आणि तर्काने असलेलंसुद्धा नाही असं दाखवता येतं आणि नसलेलंसुद्धा सिद्ध करता येतं. म्हणून तर्क शंकराचार्य म्हणतात तर्क्यताम, तुम्ही तर्क जरूर करा पण कुतर्क्यताम, कुतर्क करू नका, ह्या कुतर्क्यांच्या नादी नका लागू. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग एक चांगला आहे बघा. त्याच्यावर आपला एक व्हिडिओ झालेला आहे पूर्वी, जरूर ऐका तो. ऐका ऐका भाविक जन कोण कोण व्हालते, तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. या तार्किकांचा संग टाका, पांडुरंगाचं स्मरण करा, तुमचा उद्धार नक्की होईल. कलीमध्ये दास तुका जातो लोका सांगत, कलियुगामध्ये सोपा मार्ग, सरळ मार्ग, हरिनामाचा मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. त्याचं अनुसरण करा, तुमचं जीवनाचं कल्याण नक्की होईल. हा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.